रूप पाहता लोचनी सुख झाले सुख झाले सुख झाले Bye.
Hare
हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी नवृत्ती करीला भवी नवृत्ती पोटी भारवाहे त्याचे सर्वस्व हे साहे त्याचे सर्वस्व हे साहे. आई माझा आवाज तुम्हाला स्पष्ट येतोय का? मी बोललेलं कळते का? माहिती स्पष्ट कळते? ठीक आहे दादा, तुम्हाला इकडे आवाज येतो का व्यवस्थित? बोललेलं समजतंय का? ठीक आहे. लोहे हा ऐकल्याचा खेळ म्हणून जुळविलाय मेळ किंवा केला मेळ. कीर्तन हे खेळे मेळे गदारोळे आनंद घेत असतो कीर्तनामध्ये. शेवटचं चरण सांगतो तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे. का बरं? त्रैसी कळवळ्याची जाती करी लाभावी नवृत्ती करीला भवी नवृत्ती. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करो Thank you.
कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाय के वचन कमळापती माझे रंकाचे विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी पंढरीच्या देवराय दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाय प्रस्तुत संगीत राघव विश्वमान्य विश्व विश्वाधिकार विश्वप्रिय विश्वभूषण चिन्मय स्वरूप संत श्रीमंत माझ्या नाडोबायाचे लाडके संत जगद्गुरु गोपाळ यांचा चार चरणाचा चार कडव्याचा अभंग सेवी करणाऱ्या विठा काही कीर्तन नित्याचे असतात काही कीर्तन निमित्ताचे असतात आता माझा विगोपन करा मला रोकड आवाज द्यायचा काही कीर्तन नित्याचे असतात काही कीर्तन निमित्ताचे असतात आई हे आजचं कीर्तन कशाच आहे माहिती काय निमित्त आहे वर्ष श्राद्ध ऐका इथं गोड आहे ऐका वर्ष श्राद्ध हा उत्सव आहे काय आहे उत्सव आहे आता किती दिवसांनी करतोय माय आपण 1 वर्षाला करतोय प्रसंग दुःखाचा ग माई सुखाचा प्रसंग दुःखाचा आहे आपण त्यात काय पाहतोय सुख पाहतोय ना गेल्या वर्षी आपली माय गेली या स्थितीला गेली वैशाखमध्ये द्वितीयला गेली कुणी पाणी पिलं नाही कुणी चहा पिलं नाही कुणी साडी अंगावरी पाहिली नाही ऐका कुणी भोजन केलं नाही आम्ही आणि या द्वितीयेला 1 वर्षानंतर आपण उत्सव साजरा करतोय काय कारण याचं काय कारण याचं ऐका प्रसंग दुःखात आहे आम्ही सुख पाहतोय का आणि 1 वर्षाला पाहतोय का आमचा साधू संता विश्वास आहे आमचा पुराणा विश्वास आहे तो का म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पाहावे पुराणी विचार आमचा धर्म विश्वास आहे आमचा हिंदू तत्वा विश्वास आहे आम्ही 1 वर्ष रडत बसलो डोळ्यातलं पाणी आटून गेलं आणि 6 महिने भोजन केलं नाही आमची माय गेली आम्ही ध्यान नव्हतो आम्हाला काहीच कळत नव्हतं आणि आज आम्ही उत्सव करतोय ऐका प्रसंग दुःखाचा जरी असला तरी आपल्या पुराणा विश्वास आहे जो पर्यंत आई वडील जिवंत आहे काय चालू लक्ष करा ते पंखा चालू तुम्ही लक्ष द्या फॅन चालू करा ते लक्ष केंद्रित होतं पोटावर म्हणजे लोकांचं लक्ष तिकडे जातं हा स्पीकर वाल्याचं ध्यान सगळं कीर्तन करावं असलं पाहिजे हा कोणाला नाही तरी कीर्तन करत स्पीकर वाल्या कीर्तन कळलं पाहिजे इतकं लक्ष केंद्रित पाहिजे खाली नाही बघायचं 2 तास स्टडीज राहायचे आता सेमी पैशाचे रायफल घेऊन असते तसं विठाला जो पर्यंत आई वडील जिवंत आहे शास्त्र सांगतं त्यांची देवाप्रमाणे सेवा करा जी मुलं स्वतःचे आई वडिलांची देवाप्रमाणे सेवा करतात त्याला कुठेच जायची गरज नाही जायचंच नाही कुठं माय बाप केवळ दासी देणे न जावे तीर्थासी तीर्थाला सुद्धा जायचं नाही का तर तुका म्हणे माय बापे हीच देवाची या रूपे हीच देवाचे रूप आहे आई वडील हे हा महाराज जोपर्यंत आमची आई होती तोपर्यंत तिची आम्ही देवाप्रमाणे सेवा केली हो देव समजलं आम्ही नाही समजलं देव आमच्या पुतण्यांनी सुद्धा मायला देव समजलं होतं मुलांनी देव समजलं मुलीला देव समजलं सेवा केली पण आमच्या सेवेला यश नाही आलं महाराज आम्ही लय प्रयत्न केला हो दवा पाहिला
डॉक्टर पाहिले, आतोनात प्रयत्न केले, पण काहीच यश येत नाही. मग महाराज आम्ही जिवंत असताना सेवा केली, मग आता करायची काय गरज आहे? आता पाय जाऊन 1 वर्ष झालं का नाही? पण ऐका, इथंही साधू संतांनी पुरावा दिला. काय पुरावा दिला? स्वामी काज गुरुभक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही हृदय. तुम्ही तुमच्या पितरांची जर सेवा केली, विष्णुदेव म्हणतात ती माझी सेवा केली. फक्त माझी सेवा करू नका, तर तुमच्या पितरांची सेवा करा. का? आणि ज्यांनी हाडाची काढ लागताच माझी रात्रीचा दिवस तुमच्यासाठी केला, त्यांचं विस्मरण होऊन देऊ नका. नामदेव आहे तर धडक पुरावा देतात. नामदेव सांगतात, नामा म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काळ, पाहता पाठ स्वर्गीचे पूर्वज. आयसा धन्य भक्तराज हो कोणी, धन्य भक्तराज जन्मले त्या वंशी आणि सखल कुळाशी तारी रे. असा जर घरात एखादा भक्त जन्माला आला तर अख्ख्या कुळाचा उद्धार करतो. हो, मग आमचा साधू संत विश्वास आहे, पुराणा विश्वास आहे, हिंदू संस्कृती विश्वास आहे, हिंदू तत्वा विश्वास आहे. आम्ही वर्षानुवर्ष श्रद्धा करतोय. मग आमच्या मायला अधोगतीतून उर्ध्वगती प्राप्त करून देण्यासाठी केलेला अट्ठास आहे. यासाठी केला होता अट्ठास, शेवटचा दिस गोड व्हावा किंवा शेवट तो फळा माझा बहु गोड झाला. प्रत्येकाला जायचंय. हे तुका म्हणे कर्मरेखा न चुके ब्रह्मलेखा. ब्रह्माची लेखा चुकत नाही. अरे देवालेखांना चुकलं नाही. आपण कोण आहे? काय नामा म्हणे हा, देवालेखांना चुकलेले नाही. हा आनंदचा प्रमाण काय भेद झाला. हो, मग हे देवालेखांना चुकलेलं नाही का? तर तुटला आयुष्याचा दोरा, वाहू घाम बसारा. हे कुणाचा 5 वर्षात तुटतो, कुणाचा 3 दिवसात तुटतो, कुणाचा 10 दिवसात तुटतो, कुणाचा जन्मतास तुटतो, कुणाचा 100 वर्षात तुटतच नाही. अजून वाट पाहतात लोक दोरा तुटण्याची. का? हे प्रत्येकाच्या कर्माचा खेळ. मग या माईला, आईला काय म्हणत होते घरामध्ये? काकी म्हणायचे का सगळे? तर काकीला जाऊन 1 वर्ष झाले आहे का? काकीला अधोगतीतून ऊर्ध्वगती प्राप्त करून देण्यासाठी अट्ठास केलेला आहे. हा अट्ठास कोण करत? तर त्यांच्या पश्चात सौभाग्यवती कैलासवासी अलका नारायण झंझणे त्यांचे पतिदेव आहेत नारायण भिकाजी झंझणे. त्यांना 2 मुले, नितीन नारायण झंझणे, निलेश नारायण झंझणे. त्यांना एक कन्यारत्न आहे. हे गर्भात बेटी आणि धनाची पेटी. हो, धन आहे ते, पण माणसात विरुद्ध दिशेने चालली. हो, मावशी पाहिजे, आई पाहिजे, बायको पाहिजे, बहीण पाहिजे, आत्या पाहिजे, सासू पाहिजे, पण मुलगीच नको. मिळेल का सासू? मिळेल का मावशी? मिळेल का बायको? मुलगीच नको. आणि ज्याला मुली येते त्याच्यासारखा भाग्यवान नाही कोणी. पवित्र ते गुण पावन तो देश, हा त्याच्यासारखा भाग्यवान नाही कोणी महाराज. मग त्यांना 2 नातवंडे शर्वरी आणि ईश्वरी आहे का? त्यांचे पुतणे संपत साहेबराव झंझणे, दत्तात्रय बाबूराव झंझणे, शरद साहेबराव झंझणे, गणेश मारुती झंझणे, सुनील रंगनाथ झंझणे, उमेश मारुती झंझणे.
आणि अनिल ब्रह्मनाथ झंझणे महाराज खरोखर अनिल आहे बरं का, अनिलच आहे तो, मी पण अनिलच आहे. हो, अनिल म्हणजे अनिलच असतात ते. महाराज स्वतःच्या चुलतीला अधोगती गुरुगती प्राप्त करून देण्यासाठी अट्टास केला नव्हे. माझी माय होती ती चुलती नव्हती. मायला जेवढं प्रेम दिलं नाही तेवढं माझ्या चुलतीनं मला प्रेम दिलेलं आहे. मुलाला अंतर दिलं असेल पण आम्हाला अंतरच दिलं नाही. म्हणून माझी माय, माझी काकी अमर राहावी, अमर राहावी म्हणून आज विना दिला त्यांनी. हो, एवढा मोठा विना दिला. तर प्रत्येक कीर्तनामध्ये त्यांचा म्हणजे मी जाणार आहे पण विना राहणार आहे. हो, म्हणावे तर कीर्तिरूपी ओढावे. या अनिल ना मी नगरला तो टाळा आणण्यासाठी तिथून आमचं कॉन्टॅक्ट झालं, फोन झाला. म्हणजे महाराज कुठे पण नाही, नगरला आलोय टाळण्याच्यात. महाराज एका क्षेत्रात फोन लावला, आमच्या काकीच्या नावचा एक विना घेऊन या. तुमच्या इस्टेटीला बंगल्याला कोणी विचारणार नाही पण ह्या विनेचं रोज दर्शन होणार आहे. माझ्या मायचं नाव लिहून दिलंय त्यांनी, काकीचं नाव लिहून दिलंय. काकीच्या पश्चात विना आहे आणि आपण सगळे जाणार आहे पण अखंड विना राहणार आहे. प्रत्येक नामस्मरणात विना आहे, रोज कीर्तनात विना आहे, प्रत्येक हरिभजनात विना आहे. महाराज हो, अनिल या अनिलचे विचार अतिशय उच्च आहेत पण त्यांचेही त्या नामे नतमस्तक होत आहे. त्यांच्या पत्नी कुसुम, मंदा, मंगल, सविता, सुनीता, निर्मला, प्रभा, शोभा, सरिता, मीना आणि लता. महाराज ठीक आहे, पुतणी करण्यात विशेष नाही, मुलं करण्यात विशेष नाही, पुतण्या करण्यात विशेष नाही, पती करण्यात विशेष नाही, नातवंड करण्यात विशेष नाही. विशेष कशातही माहिती. आज चाव्या कोणाच्या ताब्यात आहे? त्या घराच्या कुणाच्या ताब्यात आहे? सोनबाईच्या ताब्यात की नाही? मग उज्ज्वला जर चाव्या दिल्या नसत्या तर नितीन आणि निलेशनी श्राद्ध करता असतं, आलं असतं का नसतं? द्यावे तेवढे धन्यवाद उज्ज्वला, नितीन झंझणे, त्या सुनबाईला आहे. आपल्या सासूबाईला अधोगतीत मोडग कधी प्राप्त करून देण्यासाठी केलेला अट्टाहास आहे. दशरथ राजा दशरथ सुनबाईंनी घातलंय. अशी सुनबाई या घराला शिवलेली. विठाला 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 आपण जन्माला आल्यावर 16 संस्कार होणे गरजेचे आहे. तो 16 संस्कार महाराजावर सुद्धा होत नाही, सामान्य माणसं तर सोडूनच द्या. 16 ते 3 ऑटोमॅटिक होत असतात. पहिला 16 आहे जन्माचा 16 असतो, ते गर्भधान संस्कार आहे. 5 तत्वाचं शरीर, हे 4 तत्व गर्भात मिळतात. 5 तत्व पुरी तत्व आहे. ते बाळ जन्माला आलं, पहिला 16 माय करताय माहितीये का? नामकरण विधी म्हणजे बाळस. मग जीवाला नाव ठेवतात का देहाला नाही? तुम्ही आता पेपर फोडला का? आता पेपर एक सोडून घ्यायचंय ना. नाव कशाला नाही? देहाला का जीवाला ठेवता? बाळ जन्माला आलं नाही समजत तुम्हाला? हिंदी बोलू. मग नाव जीवाला का देहाला? नाव देहाला वा गोड म्हणजे माहिती टाळ्या वाजवा गोड. नाव देहाला आहे. ऐका, देह मरतो का जीव मरतो? माहिती देह मरतो वा गोड कीर्तन सार्थ झालो. देह मरतो नाहीतर नाही याला नवीन हसला काय होते? देह मरतो का जीव मरतो? देह मरतो, जीव मरत नाही. जीव शास्त्रात उडत नाही, अग्नी पेटत नाही, वाया घालत नाही, वाया मिळत नाही. गोड माऊली जीव होईल म्हणजे. मग जीव जातो कुठं प्रश्न आहे का नाही? पहिला 16 नामकरण विधी, दुसरा 16 लग्न 16, दुसरा काहीच्या जीवनात होतो, काहीच्या जीवनात होत नाही. ज्याचा झालाच नाही त्याचा 14वा असतो. संन्यासाचा 14वा. तुमचा माहिती का किती आहे? तुमचा किती आहे? होणारच नाही. तुमचा किती आहे? आता हे कीर्तन करायला सांगायचं काय धर्म कळाला आपल्याला, काय संस्कृती कळाली, काय कीर्तन कळालं? तुमचा 12वा आणि आमचा 13वा. मग पुन्हा एक 16 होतो ते मृत्यूचा. जन्माला यावंच लागतं आणि मरावंच लागतं. शरीराची होय माती सांगा कोणी नाही होती. प्रत्येकाच्या शरीराची मातीच होणार आहे. ठीक आहे, 16 तून 3 गेले, खाली 11
राहिले का 11? मग काय ऐकताय कीर्तन? 16 तीन गेले 11 त्यात कीर्तन तर राहिली कुठं जाऊ आता मन कीर्तनात निग्रह झालं पाहिजे. आता स्वयंपाक केला निलेशरावनी हा नितीन आता त्यांनी पाहुण्यांना सांगणार आहे ते घ्या भाताला सगळा पोटा हा ती भाजी रगडायची भात रगडायचा बुंदी रगडायची पोट भरेल का माहिती पोट भरेल का काय होईल अंग भरेल पण पोट भरणार नाही. पोट भरण्यासाठी काय करावं लागेल ते वाट्याच्या वाट्या बुंदी वाट्याच्या वाट्या भात आत लावा लागेल नंतर पोट भरेल. तसंच कीर्तनाचं कीर्तन आत गेलं पाहिजे. माळ घालणे कीर्तन आहे श्रवण नाही. कपाळी भुका लावणे कीर्तन श्रवण नाही. कीर्तन मन निग्रह करायचे कीर्तन आत घालायचं. तुका म्हणे चित्त कराने निर्मळ येऊन गोपाळ राहे ते पण 16तून 3 गेले खाली 13 राहिले. आज आपण 3 प्रसंग पाहिजे ऐका. अंत्यविधी झाल्यापासून 10 किती दिवशी करतो 10व्या दिवशी करतो ऐका. मग 10वा हा विधी आहे. 10वा बदलता येतो पाहुण्याचा आड आलं भावकीचा आड आलं 10वा तिसऱ्या दिवशी करता येतो. 10वा 5व्या दिवशी करता येतो. 10वा 7व्या दिवशी करता येतो. 10वा 10व्या करता येतो. 10वा विधी आहे. 13वा हे शास्त्र आहे. 13वा बदलता येत नाही. 13वा 13व्यालाच करायचा 12वा 12व्यालाच करायचा बदलता येत नाही. हे मग 13वा झाला रे झाला मासिक घालून घालून वर्षाला श्राद्ध काय येतं श्राद्ध श्रद्धेने केलेलं जाणारं श्राद्ध सरहाद्द आज सरहाद्द आहे. हो मग 16तून 3 गेले 13 राहिले. 13तून 3 पाहिजे. आज 10वा का करायचा 13वा का घालायचा मग श्राद्ध का करायचं मुरलेल्या वेळेत अभंग पाहिजे विठाला विठाला आपण सांगतोय माझ्या महाराजांनी मायवर 150 अभंग लिहिले. किती लिहिले 150 अभंग लिहिले. बापाव एकच लिहिला बाप करी जोडी लेकुराची उडी आपण कुरवंडी वाढवणी एकाएकी केला निराशीचा धनी एकाएकी निराशीचा धनी करतो पण एकच अभंग 150 अभंगाची बराबरी करतो. विठाला विठाला त्यातला एक घेतलाय लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. माई खरोखर तुमचं चित्त कुठं असतं माई कुठं असतं. लेकरू काळ असू द्या गोरा असू द्या लंगडा असू द्या मुका असू द्या बहिरा असू द्या नकटा असू द्या वक्ता असू द्या चित्त कुठं माहित तुमचं लेकरावर. वा हिरकणी कळते का हिरकणी कुठे गेलती ती गडावर गेलती का नाही हा गडावर गेलती का नाही हिरकणी. आणि तो छत्रपतीचा काळ होता. छत्रपतीचा काळ होता. 7ला दरवाजे बंद झाले. मला दरवाजे उघडणे भानगड नाही. हा मग हिरकणी गडावरून दरवाजाकडे दरवाजे बंद झाले. प्रश्न निर्माण झाला तर जायचं कसं दरवाजे बंद आहेत. हा दुसऱ्या दिवशी परत दरवाजे उघडत नाही. पण माय काय असते मला सांगायचंय माय काय असते सांगायचंय त्या कड्यावरून उतरली का नाही माय उतरली का नाही माय कुणासाठी उतरली का माय त्या बाळासाठी. म्हणून लेकराच्या हित Thank you.
मातेची असिद्धी अवघी बालकाची व्यक्ती विसरून जाते ती देहभान होती महाराज. हो घारी हिंदी आकाशी तिचे लक्ष पिल्लापाशी. ऐका लेकरांच्या सुखासाठी अरे ज्ञानेश्वर महाराजांचे आई वडील देहांत करायचे ते याला माईन बाप म्हणतात. कोणासाठी? लेकरांच्या सुखासाठी. याला माईन बाप म्हणतात. अजून ऐका रात्री अपरात्री श्रावण महिना आहे, पाऊस धोधो पडतोय, नदीला पुरे म्हणला पूर आलाय, पण बाळाच्या हितासाठी न विचार करता बंदी शाळेत बाळाला टोपलीत घेतो आणि भरल्या नदीतून जातो. याला बाप म्हणतात. हो याला माई म्हणतात. का? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. मग तीच आज काकी आमच्यातून निघून गेले. काकीनं स्वतःच्या मुलावर इतकं नाही प्रेम केलं, पण पुतण्यावर एवढं प्रेम केलंय. मला हे अनिलच्या तोंडून ऐकाय मिळाले. हो माझी त्यांची भेट नाही झाली, पण त्यांचं स्माइल सांगते, त्यांचा चेहरा सांगतोय त्यांचं प्रसन्न वातावरण काय असेल. आज एवढा मोठं कुटुंब घडलंय. सामान्य नाही एवढं मोठं कुटुंब घडवायचं. माझी माय काकी आचारानं विचारानं उच्चारानं किती शुद्ध असेल. माय काकीचा आदर्श घ्यास तरी वसा घेऊन जावा. एवढं मोठं कुटुंब आहे. 4-5 दिरांचं कुटुंब आहे ना. 5 दिरांचं ते ना माय. 5 दिरामध्ये आज एवढं आजही एकोप आहे. आता आज माणसात राहिली नाही ती. मम्मी पप्पा दोघांच्याच गप्पा आहेत आता. कोणीच नको आम्हाला. मी प्रत्येक कीर्तनामध्ये विचारतो, माई तुझ्या घरात माणसं किती? कोण 2 बोट वर करतं, कोण 3च बोट वर करते, 4 बोट सुद्धा वर होत नाही. ही संस्कृती आपली माय. ही संस्कृती कुठं चालू आपण? पण या मायनं आमच्या काकीनं रास होऊन दिलाय घराण्याचा. जसं सौभाग्य रत्न ऐका ती कौशल्य माता लावली होती त्या घराण्याला, तसंच या घराण्याला हे रत्न लाभलं होतं. हो आज उस्मानाबाद जिल्ह्यातलं कदम परिवारातलं हे सोयीरपण आहे. हो आणि ह्या कुटुंबाचा महाराज काय केलं? 2 मुलं जन्माला दिली, 1 कन्यारत्न जन्म दिलं आणि एकोपा ठेवून गेल्या माहीत का? नशिबाच्या पुढं कर्माच्या पुढं केले कर्म झाले देशी भोग आणि उपजले मेले आईचे केले. कर्माच्या पुढं कोणाला जाता नाही, पण कर्म आल्यावर काय करायचं हे आपल्या हातात नाही. बाप होणं आपल्या हातात नाही. बाप होणं आपल्या हातात नाही. माय होणं आपल्या हातात नाही. हाय का माय होणं आपल्या हातात नाही ना. त्या भगवंताने जर पोटी पुत्र दिला तर आपण माय होऊ शकतो. त्या भगवंताने जर आपल्या पोटी सनातन झालं तर बाप होऊ शकतो. बाप होणं आपल्या हातात नाही, पण बाप कुणाचा व्हायचा आहे, आई कुणाची व्हायचं आहे हे आपल्या हातात आहे. कळलं का कीर्तन? डोक्याला जात आहे. आई होणं आपल्या हातात नाही, बाप होणं आपल्या हातात नाही, पण बाप कुणाचा व्हायचंय आणि आई कुणाच व्हायचंय हे आपल्या हातात आहे. एका कीर्तनकाराची आई होऊ शकते, एका डॉक्टरची आई होऊ शकते, एका मुख्यमंत्र्याची आई होऊ शकते, एका कलेक्टरची आई होऊ शकते, एका पंतप्रधानाची आई होऊ शकते. आई होणं तुमच्या हातात नाही, हातात नाही, पण आई कुणाची व्हायचं हे तुमच्या हातात आहे. विठाला विठाला आज काकीनं 2 पुत्रांना जन्म दिलाय. आमची माय अडाणी असेल, कदाचित आडाडी असेल, पण मुलं सुशिक्षित बनवले. नातवंड उच्च शिक्षित बनवले. काय विश्वास होता आमचा? आम्ही अडाणी होतो, पण आमचा विश्वास काय होता? आज आपली मुलं सुशिक्षित होतात गॅरंटी नाही. आज ईडी झाली दुनिया सगळी. हो मग आज
या माईच्या पोटी 2 पुत्र रत्न आहेत, 1 कन्या रत्न आहे, पतिदेव आहेत, अखंड एकदम. आपल्याला वाटतं आपल्या कुठे शिवाजी जन्माला यावा, आपल्या पोटी माऊली जन्माला यावा, पण आता तसे डोहाळे लागणं गरजेचं आहे. आता डोहाळेच लागत नाही. हो, आता डोहाळे लागते ते मोबाईलचे सगळे. हो, उपयोग नाही होते, आदत चांगलं आहे, पण जितकी प्रगती तितकी अधोगती. विठाला 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 हो. 49 वर्ष झालं स्वतःच्या बापाचं पुण्य स्मरण करता याच ठिकाणी आहे. दंगिरेवाडी गावचे, बारामतीचे रहिवासी. किती पुण्यतिथी करावं बापाची. श्राद्ध घालना कोणी, कोणाकडे पैसा कमी आहे, पण पैसा खर्च करायचा हेच कळत नाही आम्हाला कुठं करायचं. समोर आहे नाव काय म्हणत तुम्ही सांगितलं मला? भरत 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 नवगर, लोहार समाजाचे, दंगेरीवाडीचे, घाटावले. मीच केलंय 49 वडिलांचं त्याच्या पुण्यस्मरण. आणि पुढल्यावरती अमृत महोत्सव करायचा आहे 50व्या वर्षी. हा, देव कुठे? देव पावायचे गेलो तेच देव होत ठेव. आईला कोणी श्री भाकर देणार, कुत्र्याला बिस्किटचं पुढे कुत्र्याला हो. अरे 50,000चं कुत्रा आणतात, लाखाचं कुत्रा आणतात. अरे लाखाचं नाही 4 लाखाचा आणा, कधीतरी ते चावल्याशिवाय राहणार नाही. पण माय बापाला असे भाकर फेकून द्या, आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. हेच आम्हाला कळणार, हे कळणार नाही आम्हाला. मग माझा एक मित्र होता, गरीब होता तो. आम्ही दोघांनी 1986च्या काळात चिरगोटा भाकरी होत्या माय. आपल्याला जुनी लोक असतील त्यांना कळणार आहे, साधं त्यांना कळणार नाही. पायात सॉक्स नव्हते, बूट नव्हते, काय नव्हते. एकच ड्रेस असायचा. 10 किलोमीटर शाळेत चालत जावं लागायचं. आणि ते दोस्तराचा धडपा काढायचा, त्याच्यातली फळा काढायचा, त्याच्यावर भाकरी बांधायची. माईनं भाकरी केलेली काय घोडा असायची ती माईनं भाकरी केलेली होती. माई तू भाकरी कशी करत होती? पहिल्या हातावर करायची नाही, आणि ती भाकर काय व्हायची अशी फुगायची का नाही? आता टाकणार नाही, फुगते ते. पण ह्याला भाकर फुगत. इतका फरक झाला. हो, इतका फरक झालाय. काय गोड भाकरी असायची. हो, ती खरबुसली भाकर. आणि दोघांचं संघर्ष शिक्षण झालं. त्याचा एक दिवस फोन आला, आणि कुठे रे म्हटलं भाऊ कार्यक्रम. तो पुण्याला राहायला. म्हणला इकडे आहे. मला वाटतं असं कीर्तन. गेलो तिथं तर कशाच कीर्तन नाही. ते 2 जण भाऊ आहेत. म्हणले आमचं डिवायडेशन झाले भाऊ, आमचं काय फुटत नाही. काय का माय बापानं लोकांच्या दोन्ही भांडी केली, सालं घातली, लेकर शिकवले. हे त्यांना माहित होतं, कुणाला लेकरांना माहित होतं. आपल्याला किती हाडाची काढा लागतात, बाले रात्रीचा दिवस केलाय, लेकरांना माहित होतं. पण 2 सुना आल्या. जमानाच माई ऐका ना, सांगतो तुम्हाला गोड. एवढंच घरी घेऊन जावा तुम्ही. ऐका, तुमचं तुमच्या माई बाबावर प्रेम आहे का नाही? आहे का नाही का? आई वडिला तुम्हाला प्रेम वाटतं का नाही? ममत वाटतं का नाही? वडिला हा, तुमच्या आई वडिला तुमचं प्रेम आहे का नाही? आहे का नाही? जसं तुमच्या आई वडिला तुमचं प्रेम आहे, तसं नवऱ्याच्या सुद्धा आई वडिला नवऱ्याचं प्रेम असतं. पण होतो काय घोटाळा? तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे ते संकटात जाते. त्याला माहिती माझ्या आईनं किती काम केलंय, माझ्या बापानं माझ्या हाडाची काळे केले, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केलाय. आणि लहानपणापासून त्यांची हालत मी पाहिलेली आहे. पण तुम्ही चुकीचा निर्णय घेतल्यामुळं ते लेकरू संकटात जाते, कोमात जाते, डिप्रेशन मध्ये जाते. एकाच घ्या आजच्या काकीच्या कीर्तनची वसाहत घ्या. काय त्या पतिदेवाला म्हणा, तुमच्या आई वडिलांनी की तुम्हाला स्वातंत्र्य. कीर्तन सार्थ जशी तुमच्या आई वडिलांना तुमची माया येते, तशी त्याला सुद्धा त्याच्या आई वडिलांची माया येते ना. पण इथं नाईलाज होतोय. असं चुकीचं वागू नका. कीर्तन काय असतं? हसणे म्हणजे कीर्तन आहे का? रडणे म्हणजे कीर्तन आहे काय? आजचं कीर्तन हसण्यावर रडण्याच आली हो. कीर्तन बरं वाटण्यासाठी असतं का? बरं करण्यासाठी का? बरं करण्यासाठी असतं का नाही? आज बरं वाटण्यासाठी कीर्तनात आली. लय बरं वाटतंय चला कीर्तनाला. काय नाही लागले बोंबलायला कीर्तनामध्ये. काय उपयोग? कीर्तन का सिद्ध असावा, प्रसिद्ध असावं का माहिती? सिद्ध असावं का नाही?
आज प्रसिद्धीला ऊत आला, ऊत आला, ऊत प्रसिद्धीला काय बी लागले बोलायला. जुने कीर्तनकार असे नव्हते. जुने कीर्तनकार संत, ग्रंथ आणि पंथ याच्याशिवाय बोलतच नव्हते, बोलत नव्हते. आजचे कीर्तन काय, सासू सुना शिंगूर बसून दे पुरी करून घे, तुझ्या बापाने कीर्तन केलं का, असं कीर्तन असतं का? ही नारदाची गती त्यासाठी आहे का? संतांनी उपलब्ध त्यासाठी करून दिली का? दिली का? नाही ना. अरे माझ्या माता मला गोड चिंतन ऐकण्यासाठी येत असतात. घरी नको नको झाले, परपंचा डोकं पिकवून गेलंय, नवरे नको नको केलंय, पोऱ्या नको नको केलंय, सोन्याने नको नको केलंय, शेजारीने नको नको केलंय. कुठं तरी जाऊन कीर्तनात बसावं. कीर्तनात तिथेच पंचायत बापा, मग नाही आलं नाही बरोबर, यायचंच कशा? हा, संत कळाले पाहिजे, आपला पंत कळायला पाहिजे आणि विशेष म्हणजे ग्रंथ कळायला पाहिजे. विठाला चांगलं सांगितलं ते माई नाही. अरे हे दिवाळी शेत मागतात मुलं नाही बाबा, असं काही जेवणी करता, असं करू नाही का? अरे कथाकारांचा जन्म विभक्त राहण्यासाठी नाही, विभक्त होऊच नये यासाठी आहे. आणि तुम्ही आम्हाला वाटणे करायचं सांग. हा, भाले पाटील बोलवले, पोलीस पाटील बोलवले, सरपंच बोलवले, ते वाटणे केल्या. वाटणे केल्यानंतर ट्रॅक्टर दिले, बंगले वाटून दिले, जमिनी वाटून दिल्या, सगळं वाटून दिलं. त्यावेळेस जमिनीची वाटणी करा, जेवणाचा वेग उचलणार, बंगल्याची वाटणी तेवढाचा वेग उचलणार आहे. असं वाटण्या सगळ्या झाल्या. आता ही दोनच वाटणी, एकच वाटणी राहिली. कोणाची पण राहिली पाहिजे, माय आणि बाप राहिले. थोरला मुलगा डॉक्टर आहे, तो पुण्यात आहे. धाकटा मुलगा इंजिनियर आहे, तो हैदराबाद आहे. त्यावेळेस सांगितलं, आता म्हणले शेवटची वाटणी रे बाबा, नाही महत्वाची वाटणी रे, लक्ष पुढं काय का, जो उचली तो भाग्यवान आहे. दोघांच्या माना खाली गेले. माना खाली गेल्या, माना. अरे का? डॉक्टरला विचारलं, डॉक्टर साहेब मानका खाली घातला तुम्हाला माझा रो हाऊस लहान आहे, मला जाता येत नाही, 3 माणसाच्या वर माझ्या फ्लॅट माणसामध्ये थांबू शकत नाही. त्याला विचारलं हैदराबादला, ती म्हणतात माझ्याकडे सुद्धा जमणार नाही, मी 5व्या मजल्यावर राहतो, यांना कुठं नेऊ, यांना कुठं नेऊ. मग ते भाले पाटील म्हणले, महाराज सोपं आहे की एक जणाकडे आहे देऊन एक जणाकडे बाप देऊ, काय फरक पडतो? म्हणलं हे पाप मी करणार, तुम्ही करायचं करू शकता. असं कसं काय? तुम्ही रोज खाता करताय, कीर्तन करताय, काय फरक पडतो? अरे बाबा, त्या जनकाच्या नगरीमध्ये आई लक्षपूर्वक ऐका, माई तुमच्यासाठी हे जनकाच्या नगरीमध्ये राजा जनकाची कन्या सीता आहे. त्या नगरीतून एक पोपट घेऊन चालला होता राघो महिना. त्या नगरीतून सीतेने पाहिलं, सीता 5च वर्षाची होती. त्या पोपटून बोलले, इकडे. म्हणजे काय किंमत आहे? 200 रुपये जोडीची, 200 रुपये. राघो बोलतो का? बोलतो. महिना? मला महिना नाही बोलत, राघो बोलतो. म्हणजे 200 आहे, पण राघोच दे मला, मी जोडी फोडत नाही, मी जोडी फोडत नाही, जोडी फोडू देत नाही. तुला कळलं का? म्हणले मी कोणाची कन्या आहे, जनकाची कन्या आहे मी. एका मिनिटात तुला बंदीशाळेत टाकू शकते. ते थरथरच कापायला लागलास. नाही ना जाणार. पोपट 200 रुपयाला घेतला. महिना पिंजऱ्यात राहिली. ह्याच वेळेस त्या महिनीच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले. ऐका, अरे ज्या बापाला आईला हाडाचे काढ रक्ताचं पाणी केलं, आयुष्य एकत्र घातलंय, आणि अंतकाळी तुम्ही त्यांचं डिवायडेशन करता. हे पाप कुणी डोक्यावर घ्यायचं? हो, महाराज म्हणलं 4 कीर्तन जस करा, प्रवचन जस करा, पाप जाईल तो बोल. याला म्हणलं गुरुच होगाडे तुम्हाला. हो, मग आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जनकाची कन्या आहे आणि देवाची बायको आहे. सीता कोणाची बायको आहे? रामाची बायको आहे. एका राघो महिन्याची ताटाटूट केली. 14 वर्ष भगवानाला भोगावं लागलं. आई वडिलाची ताटाटूट करायला काय शासन असतं? काय घ्यायचं या कीर्तनावर? हेच घेऊन जावा. हा, अरे देवाच्या बायकोला 14 वर्ष वनवास लागतो. एका पक्षाची ताटातूट केली तर, माय बापाची ताटातूट करतात, त्याला किती पाप लागत असतात. सहज सहज माणसं म्हणतात ठीक आहे. मग
त्याच्याकडे माय दिली, नाही इलाजानं दिली, याच्याकडे बाप ठेवला. आणि 1 वर्षानंतर दोघांचा विरह झाला आणि बाप मरून गेला एका वर्षामध्ये. विरोध तुटला हो, हाडाची काढा रक्ताचं पाणी केलं. रात्री लहानपणापासून एकत्र राहिलेले नवरा बायको हे विरोध झाला. बाप मरून गेला 1 वर्षानंतर आणि गेल्यानंतर अंत्यविधी झाला, 10वा झाला. हे 2 मुलं जर असली ना, 2 मुलं तर मोहरीच्या पुढ्याचा हिशोब असतो, मोहरीची पुढीचा हिशोब असतो. हा गडी किती मी खर्च करायला कुठे बी, पण भावाच्या वाटणीत मोहरीचा हिशोब असतो. मग आता राहिली माय. माय त्याच्याकडे गेली, 1 वर्षभर सांभाळली त्याला. पुन्हा फोन केला, बोरे महाराज कुठे आहे? आणि त्याच्या वाटीला बाप होता, माझ्या वाटीला माय होती. त्याच्या वाटीचा बाप मरून गेला, आता माझ्या वाटीला माय आली, त्याचं काय करायचं? म्हणजे काय तू सांभाळायचं का? जमणार नाही. आता काय करायचं? आईची वाटणी करायची. आता आईची वाटणी कशी करायची माय? मग ते भाले पाटील मध्ये महाराज सोपं आहे अजून ते काय 1 महिना ह्याच्याकडे 1 महिना ह्याच्याकडे, मग जानेवारी महिना ह्याच्याकडे, फेब्रुवारी महिना ह्याच्याकडे, मार्च महिना ह्याच्याकडे, एप्रिल महिना ह्याच्याकडे. मी माय सांगतोय बरं का, लक्ष करू काय? हो, ज्याला मुलं आहेत तेही दुःखे, ज्याला मुलं नाहीत तेही दुःखे. ऐका पुढं प्रसंग. हो, त्याच्याकडे पैसा आहे तोही दुःखी नाही, तोही दुःखी. त्याच्याकडे जमीन आहे तोही दुःखी, त्याच्याकडे जमीन नाही तोही दुःखी. मग 1 महिना ठरला, 1 वर्ष गेलं, 2023 उजाडलं. पुन्हा फोन केला, महाराज कुठे? म्हणलं का महाराज चांगला असेल पण बराच म्हणला महाराज याला दिसतोय. का झालं काय? झालं काय? मायची वाटणी केली. गेल्या वर्षी जानेवारी महिना मी सांभाळली, फेब्रुवारी महिना त्याच्याकडे आला. आता 2023 उजाडलं, जानेवारी महिना माझ्याकडेच. म्हणून झालं काय? काय फरक पडतोय? म्हणलं तुला माहिती काय? काय म्हणतोय ते तुला माहिती का? जानेवारी महिन्यात 31 दिवस, फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस, 3 दिवस म्हातारीने जास्त सांभाळायचे. मग मुलं असल्याने बरं का नसल्याने बरं? अरे ज्याला आहे तेही दुःखी, ज्याला नाही तेही दुःखी. मग आमच्या मायला ते केले का नाही? स्वतःच्या मुलावर जेवढं प्रेम केलं तेवढं जावच्या मुलावर प्रेम केलं, हे माझ्या कानाने ऐकलं. आणि स्वतःची मुलं अंतरावर ठेवली असतील पण तो ज्ञानाला जास्त प्रेम केलं. प्रेम सुख प्रेमाविना नाही समाधान महाराज. तेच प्रेम, तेच शोक, तेच समाधान आमच्या काकीनं आम्हाला शिकवलं. तोच वसा घेऊन आम्ही चाललेलोय एवढ्या सिटीमध्ये. ऐका, माझ्या कीर्तनात तुम्ही मुळीच झाला नाही, हे मुळीच झाला नाही माझ्या कीर्तनाला. जे काकीनं प्रेम दिले या कुटुंबाला, जे समाधान दिले, त्या समाधानापोटी एवढं मोळगन गोतावळा आले. माझ्या कीर्तनामुळेच नाही, ते समाधान, ते प्रेम, ते काकीने मिळवले प्रेम, ते समाधान आहे. या कुटुंबावर किती माया आहे. अरे त्या दक्ष राजाची कन्या कोण? पार्वती माता. जनक राजाची कन्या सीता. त्या कौशल्य माता आहे रामाची पत्नी, ते आई आहे. आणि
आई असताना चार पुत्र आहेत. माणसाचे चार बुद्ध्या किती चार आहेत? बुद्ध्या चार आहेत. एक दुर्बुद्धी, एक कुबुद्धी, एक सुबुद्धी आणि एक सद्बुद्धी. आमची काकी सुबुद्धीतली आणि सद्बुद्धीतली होती. मग कुबुद्धी कोणाची कमाई? कुबुद्धी काही काहीची नाही. दुर्बुद्धी काही काहीची. पण तशी बुद्धी नव्हती आमच्या काकीची. सुबुद्धी सद्बुद्धीच होती. म्हणून ही संस्कार दिले ह्या लेकराला. राजा दशरथ कौशल्य माता आहे आणि राम प्रभू घरात येताना विचारायचे, आई घरात येऊ का? तेव्हा आई काय म्हणले? आई काय म्हणते? बाळा तुला कसं कळत नाही? आईला कुठे विचारतात का घरात येऊ का? तू बाळ आहे ना, अरे तू मुलगा आहे. पण नाही आई, आदर केला पाहिजे. घरात येताना रामप्रभू विचारायचे. पण आई रामप्रभूच वाक्य आहे का? कौशल्य मातेला म्हणायचं, आई पण एखाद्या लेकरावर प्रेम करायला कुणाची भीती असते? त्या तिघापेक्षा माझ्या प्रेम कमी करते का नाही? कोण? कौशल्य माता म्हणायची. तू माझ्या प्रेम कमी करते का नाही? बाळा मी रघुकुलाची सून आहे. रघुकुलाची सून आहे. आमची काकी सुद्धा रघुकुलाची सून होती महाराज. रघुकुलाची सून होती, एवढी संस्कारिक होती. ती कदम घराणं सुद्धा तसं संस्कारी आहे. आणि त्यावेळेस वाक्य आहे का, अरे मी रघुकुलाची सून आहे, कदाचित मी माझ्या बाळाला जर प्रेम जास्त दिलं तर लोक म्हणतील कौशल्य स्वार्थी. कौशल्य स्वार्थी. आणि ज्या वेळेस दुर्बुद्धी सुचली कुणाला? कैकेयीला. रामप्रभू राजपदावर बसणार होते. पोशाख परिधान करता वलकरी धारण नव्हते केले, नंतर केले त्यांनी. राजपोशाख घातलाय आणि गादी बसणारे दुर्बुद्धी कैकेयीला आली. आणि कैकेयीला दुर्बुद्धी आल्यानंतर कैकेयीने सांगितलं दशरथ राजाला, रामाला वनवासाला पाठवायचं आणि भरताला गादी बसवायचे. रामप्रभू पळत गेले आणि कौशल्याला कैकेयीला मिठीच मारली. माय तू किती मोठी ग का? तुझं मन किती मोठं आहे? कोण म्हणतोय? राम म्हणतोय. कुणाला? कैकेयीला. आणि मुसरूनच घेतलं मायला. अगं तू किती मोठी आहे का? तर उद्या लोक म्हणतात भरत गादी बसलाय आणि भरताचा मोठा भाऊ. इतकं मन मोठं लागतं. हेच मन या कुटुंबाचं मोठं आहे. म्हणून एक उपाय, हो मग हेच गीत आमच्या मायनं टिकवले. मायनं टिकवलेले म्हणून अभंगाचं पहिलं Hey,
लेकुराज हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. महाराज चित्त जशी गार हिंदी आकाशी तिचे लक्ष किल्लापाशी लेकराच्या हितासाठी हाडाची काढत रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस करता का नाही ते लेकरू म्हणतं तुला काहीच कळत नाही. किती शौकात ते काय किती शौकात ते काय. अरे तिला जर कळत नसतं तर दादा तुला एवढा घडवलाच नसता ना. 7-7 वर्ष मायनं घास भरवली. ती वल्यावर झोपायची 5-5 वर्ष आणि तुला कोणत्या जागेवर झोपवायची. ते हित किती पाहिलं मायनं माझ्या किती मायनं हित पाहिलं. बोला येत नव्हतं समजून घेतलं माझ्या मायनं. लेकराला बोलता येत नाही समजून तुम्हीच घेता. लेकराला चालता येत नाही बाप हाताला धरून चालवतो. खाता येत नाही घास भरवती माई 7-7 वर्ष. ऐका हे उसणं आहे तुम्ही उसणं आणलेलं परत करता का तुम्ही शेजाऱ्याच्यात उसणं आणलेलं करता का परत करता. आता 60 रुपये किलो ज्वारीची ज्वारी आता शेजारच्यात उसणं पीठ आणत उसणं कळतं का बरं शहरातल्या बायांना कळतं का. ते ग्रामीण भागात चलतं विषय असतो. शहरात काय कळायचं ती कळत असत. आपण संस्कृती माणसे उसणं आणलेलं परत यावं लागतं का नाही काय. तर जसं आणलं तसं दिलं तर समाधान वाटतं का नाही. माग आहे आणि हा ब्रेडचं पीठ दिल्या काय बाया मी किती चांगलं गोड पीठ घातलं तो पार वाट काळच घातलं ऐका नाही ऐका तसं हे उसणं ऐका हेच आई वडील उद्या म्हातारी होत असतात. जिनं 7-7 वर्ष घास भरवली तिला परत घास भरवायच्यात हाताने आपल्या. ज्या बापानं चालायला लावलंय बोटाला धरून त्या बापाला चालता येत नाही. उद्या बापाच्या बोटाला धरायचे चालायला लावायचे धरायचे मनगटाला धरून. ज्या बाईनं 7-7 वर्ष घास भरवली ती आई वडिलाला खाता येत नाही घास भरवायचे उसणं आणलेलं परत करायचे बाय. त्याला पुत्र म्हणतात नाही तर मग कुत्र विठाला विठाला आज या ठिकाणी मी एकच चरण सोडवले. आता बाकी शिल्लक लय वेळ कमी आपल्याकडे. मला प्रसंग सांगायचा आहे. 10वा का करायचा 13वा का घालायचा श्राद्ध का करायचे. हाका मारी ज्याच्या नावे त्याचे नावच नाही ठावे. ज्याला हाक मारायची त्याचं नाव माहिती पाहिजे का नाही. मी जमलं कसा बोंबल आम्हाला काय करायचंय कुणाला हाक मारतोय ते. पण मी म्हणलं कोरडे तो कधी माझ्याकडे टाके का त्यांना माहिती मलाच हाक मारतोय. जे कार्यक्रम करायचं ते माहिती पाहिजे ना हे का करायचं. आता भजन करू नंतर आपण 3 प्रसंग पाहू. हार घेऊन या चला हार घाला. एकच चरण सुटलेले 3 चरण आपण धावते घेणार आहोत. आता आपल्याला प्रसंग पाहिजे आहे. त्या प्रसंगात तुम्ही म्हणाले झाड कशात दिले. ऐका आतापर्यंत कोरोनाच्या नंतर हे 392 झाडे मी दिले. मी का देतो तर पर्यावरणाशी आपण जगू शकत नाही. आता नुसते कागदाव स्कीम आहे. सावलीला बसं वाटतं झाडच कोणी लावली नाही. अरे 5ही पकवान खावं वाटतं शेतीच कोणी करे नाही.
हो, आई असाही वाटतं, बायको असाही वाटतं, आते असाही वाटतं, आजी असाही वाटतं, पण मुलीच कमी होऊन देत नाही. किती शोकांती काय पाहा. मग कोरोना नंतर ऑक्सिजन मध्ये फेंटरल लोक किती गेली, ऑक्सिजन कमी मिळत होता. आज गरज आहे झाडे जगवा, झाडे टिकवा, झाडे लावा. पण आज नुसतं कोणी लावत नाही महाराज. ऑक्सिजन आपण जगत नाही. ज्या वेळेस मी का सांगतोय हे झाड देण्याचं परिवर्तन आंब्याच का देतो, हे आंब्याचं झाड देतो म्हणजे आपल्या काकीनं आपल्याला गोडधोड जीव घातले. हे आंब्यापासून गोडधोड फळ मिळणार आहे. या झाडाला रोज पाणी घातलं, हे काकीच्या नावाचं झाड आहे, तिच्या जीवाच्या नावाने लावलेले झाड आहे. तुमच्या बांधावर अनेक झाड असतील, हजारो झाड असतील, पण हे झाड वेगळंच आहे. मग जसं हे झाड मोठं होईल, त्याला पाणी घातलं, काकीची आठवण मोठी होत आहे. आमची काकी पदराड घ्यायची आणि आम्हाला सावली द्यायची. जसं तर हे झाड मोठं होईल तसे या झाडाच्या तुम्हाला बसता येईल. का? हे काकीच्या नावाचं झाड आहे का? अरे माझा पदर काय असतो? तोंड पुसण्यासाठी पदराचा रुमाल होतो. तोंड पुसण्यासाठी पदराचा रुमाल होतो. ऊन जर लागलं तर त्या पदराची छत्री होते. ऐका, संध्याकाळी झोपल्यानंतर त्या पदराची स्वराची चादर होते महाराज. इतकी पदराची ताकद आहे माईच्या. मग माईची ताकद किती असते? मग तिच्या पश्चात हे झाड लावलेले, ती आम्हाला गोडधोड खाया घालायची. हे झाड फळ देणार आहे. हे झाड जसं मोठं होईल तशी काकीची आठवण मोठी होणार आहे. म्हणून हे झाड टिकवा, हे झाड लावा. आणि काकीचा ऑक्सिजन ज्यावेळेस आईची बाळाची नाळ तोडली त्यावेळेस ऑक्सिजन चालू झाला. काकी गेल्यानंतर काकीचा ऑक्सिजन बंद झाला. आता हे झाड 4 लोकांना ऑक्सिजन देणार. म्हणून हा उपक्रम मी अतिशय राबवला नाही. झाड जातच नाही. काही झाडाचे आंबे आले ते मला खाया बोलवलेत मला. एवढी आठवण मोठी होती. हो, म्हणून आज या ठिकाणी या झाडाचा परत पाळ करा. काकी आपल्याला या झाडात हो, याच्यापेक्षा मोठं काहीच नाही. आपण जाणार आहे पण झाड राहणार आहे. आमच्या काकीच्या पश्चात लावलेलं झाड आहे. मग कोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हेच आहे. कोटी भार वाहते महाराज. कधी तिरस्कार केला नाही माझ्या मायनं. 9 महिने 9 दिवस वागवलं. 12 मध्ये एक खोली घेतली कोणाची तरी ओळखीनं, तर माणूस म्हणतो त्या महाराजांची ओळख झाली, आम्ही डिपॉझिट भरलो, त्यांच्या मुलं आम्हाला खोली मिळाली. ती खोली सोडून गेली तरी 10 वर्षे म्हणतात महाराज तुमच्यामुळे आम्हाला खोली मिळाली. उपकारामध्ये एक 10 बाय 10ची खोली मिळाली. ते माणूस उपकार धरतय. माझ्या मायनं आयुष्यभर आपले उपकार केले झाला. हो, आयुष्यभर केले. पोटी भार व्हायला 9 महिने 9 दिवस लहानाचं मोठं केलं, हाडाची काढा केली. आणि आज भव्य देवी आज 12 मध्ये नामांकित एक जगदंबा सप्लायर्स एक कंपनी, एक सप्लायर्स असा नामांकित मुलगा पोटी घातलेला आहे. इतका भार वाहिलेला आहे. आम्ही हा उपकारातून किती मी बोललो तर या काकीच्या उपकारातून कोणी मुक्त होणार नाही. पण हेच वजन तुकोबारायांनी सांगताव टाकलं. 1 मिनिट ऐका, मला प्रसंग सांगायचा शेवट पाहू. मग प्रसंग म्हणजे काय? आपला मगाचा विषय काय होता? नाव देहाला का जीवाला? माहिती उत्तर काय दिलं? देहाला. जीवाला नाव नाही. जीव मरतो का देह मरतो? उत्तर काय दिलं? देह मरतो, जीव मरत नाही. मग जीव जातो कुठं? प्रश्न आहे का नाही? मग आता सांग की म्हणा तू. बरोबर आहे. पेपर सुटला पाहिजे ना. मग जीव जातो कुठं? जीव कुठंच जात नाही. त्याच्याच मस्तकी 3.5 फूट असतो. कुणाच्या? त्या देहाच्या. ते पहिली लोक व्याधीनं मारायची. आता हॉस्पिटल आणि हाऊसच भेटते मग. चला मग ते प्रेत बाहेर काढायचं. तुमचा गलगला काय होतो? ते रांगोळ काढायची. जुना महिना लगेच रांगोळ काढायची. का? तो कुठल्या जन्माला गेलाय? खरंय ते जुनं ते सोनं समजत होतं, फक्त कुठं गेलं हे कळत नव्हतं. खाणी आहे ते 4 जारज अंड सोद्याने उद्भिद 4 खाणी. प्रत्येक खाणीमध्ये 21 लक्ष येऊन या. जारज मध्ये 21 लक्ष, अंडज मध्ये 21 लक्ष, उद्भिद मध्ये 21 लक्ष, सोदेश मध्ये 21 लक्ष, 21 चोक 84 लक्ष. एक येऊनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे मानवाचा वारा. शास्त्र खोटे काय नाही ना. मग जारज येऊनीतला आपला जन्म आहे. जेवढे येऊन वाटे जन्मतात त्याला जारज खान म्हणतात. सगळे येऊन वाटे
ते सगळे आडवे. एकच रूप आहे, एकच रूप आहे. ते भावाला आडवं, गावाला आडवं, देवाला आडवं, सगळं आडवंच आहे. त्याला दोन मेंदू आहे. मानवाला फक्त इथं सायंटेड कोणी असला ना, मानवाला दोन मेंदू आहे, इतर प्राण्यांना मेंदू एकच आहे. त्याचा उपयोग करू यासाठी करायचे काय? आपुले आपण करा सोडवण संसार बंधन थोडावे. आपुला ते एक देव करून घ्यावा, तेने हेन जीव सुख नये. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, हा जीव भावे. हो देव पाहायचे गेलो ते देव होऊन ठेवलो. ते मेंदूचं हे काम आहे, पण त्याचा उपयोग कोणी करतच नाही. मग ते प्रेत बाहेर काढलं, आंघोळ घातली, तिरडी झोपवलं, आणि मुलगा ते मडकं घेऊन मशानाच्या दिशेने पावणेरवाडे माग आहेत, प्रेत पाठी माग आहे. तुम्ही डायरेक्ट मशानात जाता का? ते टेकावताना तिथं कुठंतरी टेकावताना ते का टेकावता? इसवा मागून आलंय आणि पुढे चाललंय, मागून आलंय पुढे चाललंय. हे मला बी मान्य आहे. मागून आलंय पुढे चाललंय, मागून आलंय पुढे चाललंय. पहिला सुना सासूचं ऐकत होते का सुनाला सासूचं ऐकायला लागत होतं? सासूचं सून ऐकायची, सासूचं सून ऐकायची. मग ह्याला का उतारा आला? हे का मागून पुढे चालला नाही? हे का बंद पाडलं? हे मागून आले पुढे चालले, या कावल्याला मागून आले पुढे चालले. ह्याला का रोग आला? हे का बंद पडलं? आज बी ऐका ना सासूचं, आज बी ऐका ना सासूचं. काय फरक पडतो? तुम्ही सासूला काय म्हणता? आई. वा. सुनाने आई म्हणायचं आणि मुलाने आई म्हणायचं. ही दोघं कोण झाली? लाजा तर वाटतात आपल्या, किती आपण संस्कृतीचा आपण नाश करतोय. पोराने बी आई, ते सुनाने बी आई होईल. हा अरे कुठं आणला खेळ? ही जुनं ते सोनं आहे. आत्या 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 काय? आत्या. किती प्रेमाचं अक्षर आहे आत्या. आत्या. आजपासून माई हे असलं घोडून टाका. संस्कृती ही नाही आपली आहे. पाश्चिमात्य देशामध्ये काय गरज आहे तिचं त्याची जतन करायची? आत्यामध्ये किती अक्षर आहे? आत्या आत्या आत्या. बाहेर टाका थांबू आत्या. आज सगळ्या बाहेरच काढले ते. हा हो. मग आज काकीच्या पुण्य वर्ष सरात निमित्त आत्या आत्या. मग ते प्रेत मशाला दिसणे टेकवलं, पुढची मागण मागचे पुढं का करता? मागून आले पुढे चालले, असंच आहे ना. शीतल कुबेर बसलाय. देह काळाचा धन कुबेराशी बोलायचं नाही. देह काळाचा धन कुबेराचे येथे मनुष्याचे काही देता देविता नेता नेविता येथेची सत्ता काय? आपली सत्ता आहे. देह काळाचा धन कुबेराचे. हा मग ते मुठभर धान्य वाण्याने दिलेलं आणि 100 रुपये पांढऱ्या फाक्यात बांधलाय. ते खाली सोडायचं नंतर उचलाय परवानगी. तो 5-5 गडी दगड घेऊन जातात मागणं लगेच. ते खाली काय ठेवायला लावलंय? 5-5 दगड, एक गोट नाही का? खाली का ठेवलं ते? म्हणून दगड ही सवार आहे, ही सवार आहे. मग ते कापड आहे. किती मीटर आहे का माहिती? 3.5 मीटर आहे. त्याचा कलर कसला आहे? पांढरा. आणि येताना कापड या पहिलं बाळाचं. त्याचं काय नाव आहे? बाबा सुट. बाळूत. वा बाळूत. बाळू त्याचा कलर कसला विचारतो माय? ते 3 ते 3.5 फुटाचं आहे. ही 3.5 मीटर आहे. जाताना कलर बदल चेंज चालत नाही. तुमचा आमचा एक ड्रेस आहे. तुम्ही पैठण 10,000चे नेसाल, ऐका ड्रेस 5,000चा घालचाल. माहिती प्रत्येकाला ती पिक्चर स्टाईल झाली सगळं. लगेच ड्रेस बदल चेंज बदल सगळं. हा पण जाताना तुमचा आमचा एक ड्रेस आहे. ते कलर चालत नाही चेंज. ते किती 3.5 मीटर आहे. त्याला खिसाय का माय? जाताना खिसाय का त्या कापडाला? येताना खिसाय का? बाळू त्याला खिसाय का? 3.5 मीटर कापडाला खिसाय का? येताना खिसा नाही, जाताना खिसा नाही. मध्ये खिस भराय गाव तळा खिस भरायच्या. पण कसं? जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी. खाली किती 4 ज्याला अंड सोडे कर्म चांगलं केलं तर चांगलं खाली जन्म मिळतो.
ज्याला जेवण आहे. चला हा कर्म कमी पडतं अंड्यात मध्ये अंड्यात तुमच्या लावणार आहे 31 लक्ष उद्भेद बी बियाणं हे असं झाड आणि स्वदेश येऊनच नाही पुण्य पदरी नसेल तर वा लिका पिसा उचीड हिचू ह्याला येऊन गेला हे उकाड्यापासून झाला म्हणतो फिर मागाय का जीवाला मरण नाही का नाही देहाला मरण नाही फिर मागाय वापस एक येऊन कोटी कोटी फेरा एका एवढे कोटीला फिर मागाय हे तर काय कीर्तनातून शिकायचंय भावाला त्रास द्यायचा नाही गावाला त्रास द्यायचा नाही हे भावाचं खायचं नाही गावाचं खायचं नाही देवाचं काहीच नाही खायचं का धन 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 पोरे महाराज मिळाला उद्या पेपरला बातमी आली पोरे महाराजचं निधन झालं काय झालं निधन मी मेलो धन निधन झालं ना जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत अशा माईच्या घाला ना काय जोडून धन होतो व्यवहारे उदास विचारे वेच करी अन्नदान करा ज्ञानदान करा आता घरात पिंडदान झालं इथं ज्ञानदान चालू आहे थोड्या वेळ वस्त्रदान होणार आहे पुन्हा अन्नदान होणार आहे आईच्या नावानं 4 दान आहेत आज मग ते भाषणात गेलं प्रेम आपल्या देहावर रोगेबी होतो सुवर्णदान होतं सोनं किती जण ठेवतात आपल्या 10 द्वारे शेडाला किती आहेत 10 पहा आपल्या शरीरी दशमेद्वार ही पंढरी जेथे उन्मोडीचे घरे तेथे विठ्ठल मंदिर 10 जागा तूप लावायचं सोनं दान ठेवायचे तिथं आपण एकाच जागा ठेवतो चला लगे घट फिरवतो फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी घट कशाचा आहे मातीचा सराप मेला तरी मातीचा आणि वाटाचा वाट सुरू मेला तरी मातीचा का सांगितलं तुम्ही हा अरे आपल्या भारत देशामध्ये 3 प्रकारच्या माती होतात एक दहनविधी जाळायचं दफनविधी पुरायचं जलविधी उत्तर भारतात चालतो पाण्यात सोडून द्यायचं जलात सोडलं तरी मातीच दहन केलं मातीच आणि दफन केलं पूर्ण मातीच म्हणून मातीचं गाडगं संगीत शरणाची होय माझी सांगा कोण नाही होते ठीक आहे मग फिरविला घोट थोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोम झाली अरे जन्माला 2दा बोंबलायचे एकदा जन्माला आल्या बोंबलायचे आणि एकदा वर्षातनं बोंबलायचे जन्माला आल्या कुठल्या हाताने बोंबलायचं एकदा वर्षातनं डाव्या हाताने आणि वर्षातनं एकदा शिमग्याला 2दा बोंबलायचे हो शास्त्र आहे मग विधी झाला 3रा दिवस माती लोटण्याचा आला मग माती लोटण्याचा म्हणजे हस्ती विसर्जन करण्याचा हस्ती गोळा करतो 3ऱ्या दिवशी आणि कुठे टाकतो आपण पाण्यात टाकतो पण कुठल्या पाण्यात गंगेच्या पाण्यात का तर हस्तीला वासना चिकटलेले वासना मरत नाही वासना जळत नाही वासना पेटत नाही विचार मरत नाही विचार जळत नाही विचार पेटत नाही आमची काकी गेली देहाने गेली पण विचाराने गेलीच नाही विचारणे गेलीच नाही आजही आठवतो आम्हाला माझी गाडी घ्यायला अनिलला बोलवा मी सिरियस आहे दवाखान्यामध्ये अनिल गेला आणि शेवटचा घात चांगला डॉक्टर म्हणले काही खरं नाही ठीक आहे पण माझ्या मायची दळदळ ठेवायची त्याला समाधान ठेवायचे आजही माय गेली पण जिवंत विचार आहे माई दवाखान्यात गेली आपल्या सगळे जाम होते विचाराला पण तिचे लक्ष होते तिथे लेकरावर ध्यान ठेव बाबा व्यवहार व्यवस्थित कर बाबा घराकडे लक्ष दे बाबा आई गेली पण विचार कुठे गेले आमची काकी गेली पण विचार गेले नाही विचार जळत नाही विचार पेटत नाही अरे गावाची जत्रा आली या कोण झाला नाही विचार जिवंत आहे देह गेला पण विचार जिवंत आहे विचार मरत नाही मग ते हस्ती पाण्यात गंगेच्या टाकायच्या का त्या हस्तीला वासना चिकटली वासना मरत नाही वासना जळत नाही वासना पेटत नाही गंगेच्या पाण्यात टाकते वासना विरहित हस्ती करतात चला 3रा दिवस गेला 10वा आला पहिल्या दिवसापासून 10व्यापर्यंत त्याचा सूक्ष्म देह तयार होतो त्याला भूक लागते 11 आणि 12व्या दिवशी म्हणून 13व्याला आणि 12व्याला पोट जेवण द्यायचं देहाच्या प्रकारच्या सूक्ष्म देह अतिसूक्ष्म देह कारण देह आणि महाकारण देह आता काठी कुठल्या देहात अतिसूक्ष्म देहात अतिसूक्ष्म का अतिसूक्ष्म दिसत नाही त्यांना पण दिसतो पण आपल्याला त्या दिसत नाही का ते अतिसूक्ष्म देहात माझ्यासाठी कोण कोण आहे काय काय करते ठीक आहे मग 10वा झाला भूक लागते 11व्या 12व्या दिवशी त्याला जेवण द्यायचे यमाच्या दूता संग तो जीवन निघतो
यमाच्या दूतासंग कडे कोट बंदोबस्त पाठविले दूत यम येऊन आले ती हातो हात 100 सर्जन डॉक्टर जरी उभा केले जीव वाचवू शकतात का? डॉक्टर जीव वाचवतो का नाही? डॉक्टर जीव वाचवतो का? डॉक्टर जर जीव वाचवू शकत असते तर डॉक्टर टिंबटिंब झाले नसते. डॉक्टर टिंबटिंब झाले नसते. डॉक्टर शरीराची व्याधी बरे करतात, जीव वाचवू शकत नाही. मग तो जीव एक योजन म्हणजे 12 किलोमीटर असा 247 योजन दिवसाचा प्रवास असा 365 दिवस चालतो तो. तिथं वैतरणी नदी आहे. त्या वैतरणी नदीच्या तीरावर कामधेनू नावाची गाय पुण्यपदरी असेल तर मदत होते, पुण्यपदरी नसेल मदत होत नाही. मग त्या नदीची वैतरणीची 100 योजन रुंदी म्हणजे 1200 किलोमीटर मन मूत्रानं घाणीनं साम्राज्यानं भरलेली नदी आहे. त्या जीवाला प्रवास करायचा आहे. कासावीस होतो जीव, पुण्यच पदरी नाही. मग आज या कुटुंबानं काय केलं? 10 वेळा अन्नदान केलं, 13 वेळा अन्नदान केलं. कोणाच्या नावाने केलं? काकीच्या नावाने केलं. 10 वेळा अन्नदान केलं, काकीच्या नावाने केलं. मासिक घातलं, काकीच्या नावाने घातलं, अन्नदान केलं. आणि आज अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान, पिंडदान कोण? त्यांच्या पाश्चातली मुलं. मग यांनी केलेलं पुण्य आणि काकीच्या जीवनातलं पुण्य आजच्या दिवशी बेरज होते. आणि त्या जीवाचा प्रवास सुखकारक होतो. आजपासून पुढे त्यात कावळा सांगण्यासारखं आहे, पण आता वेळ नाही आपल्याकडं. मग आज या ठिकाणी शेवटच्या चरणात सांगतात
तुकामुळे माझे तुम्हा संतावरी ओझी ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती लेखुराच हित वाह्य माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. आज या ठिकाणी स्वर्गीय कैलासवासी अलका नारायण सौभाग्यवती आहेत. असलं बरं नाही सहजासहजी कोणाला हो नमस्कार येणार. सौभाग्यवती कैलासवासी अलका नारायण झंझणे यांच्या प्रथम वर्षसरानिमित्त माझ्या कीर्तनात तुम्ही मुळीच नाही आला. ज्या काकीला तुमच्या आतोनात प्रेम केलं, आतोनात माया केली, आतोनात पाहुणचार केला, त्यांना सेवनची भावपूर्ण धर्मांजली वाहण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलेले. या ठिकाणी टाकळे पाहुणे पण आले, ते आमच्या गावाला पाठकरी मग बरेच दिवस होते. हो बरेच दिवस होते, असं त्यांचं नातच असत. बरोबर या ठिकाणी सर्वांच्या वतीनं काकींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत, पुष्पवृष्टी करणार आहोत. आजचं जे कीर्तन आहे ते इंदापूर भक्तियोगला चॅनल वरती तुम्हाला आयुष्य पाहायला मिळत. हे मम्मी पप्पा दोघांच्याच गप्पा काय म्हणतात गप्पा. हे बटन टाकायचं, इंदापूर भक्तियोग चॅनल काढायचा, घर बसले श्रद्धाची कीर्तन ऐकायची, घर बसल्या भगवंताच्या नामस्मरणाची कीर्तन. तुम्हाला एकही अक्षर पंचायत ऐकायला मिळणार नाही या कीर्तनातून, कधीच मिळणार नाही. कुठलंही कीर्तन असू द्या, आखी कीर्तन माझ्या चॅनल आहे. म्हणून भक्तियोग इंदापूर गजानन कोदळे यांच्याही चरणात नतमस्तक होतो. आता घरातले 2 मुलं, सुनबाई, नातवंड, मुलगी प्रतिमेच्या समोर या, फोटो कशी या बाहेर या. चला अगोदर पुष्पवृष्टी. काकीचं स्मरण 2 मिनिटं करा आणि शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली या समोर त्यांचं स्मरण करा 2 मिनिटं. कुंडली Hey,